सूचना क्रमांक 40 केल्याप्रमाणे सभापती महोदय, याच्यामध्ये फार काही मोठी मागणी नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने यांची पदोन्नती नाकारलेली आहे, पुष्पांजली सुळे व इतर 4 लोकांना माझं साधं म्हणणं आहे की हे अधिवेशन संपेपर्यंत त्यांना प्रशासकीय सेवेमध्ये पदोन्नती देणार का? कारण आपण मान्य केले की त्यांची पदोन्नती द्यायची. दुसरी, त्यांना इतके दिवस या पदोन्नतीपासून दूर ठेवलं गेलं, त्याच्यामुळे ज्यांनी हे केलं आणि पदोन्नतीचा त्यांचा अधिकार नाकारला त्यांच्यावरती आपण काय कारवाई करणार का? आणि या सगळ्या प्रकरणाची अशा प्रकारची जाणून बुजून पदोन्नती डावलण्याचे जे प्रकार करतायत यांच्यावरती आपण कठोर कारवाई करणार का? मध्ये आज कल्याण डोंबिवलीच्या या पदोन्नतीच्या संदर्भातला हा विषय होता. 20 जागांच्या संदर्भातला हा विषय होता. त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्या नियुक्ती केलेल्या आहेत किंवा लेखा अधिकारी म्हणून जे नियुक्त्या केलेल्या आहेत त्याच्यानंतर काही नियुक्त्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामधनं ही अडचण निर्माण झालेली आहे. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य अनिल परब साहेबांनी सांगितले या सविस्तर प्रकरणाची नक्की चौकशी करू आणि त्यांची नियमाप्रमाणे पदोन्नती जर होणार असेल तर तशा पद्धतीचे निर्देश संबंधित तसे निर्देश दिले जातात.